वेलकम. आता जो काही आपण व्हिडिओ पाहतोय या व्हिडिओमध्ये आपल्या स्वतःच्या विचारांना कंट्रोल करण्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय. एक टेक्निक तुम्हाला शिकवतोय, जे टेक्निक तुमच्या मनामध्ये असणारा गोंधळ, स्ट्रेस, टेन्शन कमी करायला मदत करणार आहे. येस, क्विक क्लीन ही अशी ऍक्टिव्हिटी आहे, ज्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुमच्या बॅकग्राऊंडला सुरू असणारे अनेक ऍप्लिकेशन्स बंद करायला मदत करणार आहे. हो, पण हे जाणून घेण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना. क्विक क्लीन प्रेग्नन्सी प्लॅनिंग मध्ये असणाऱ्या कपल्सनी पाहिजे तेवढ्या वेळेला दिवसभरामध्ये केलं तरी चालणार आहे. पण प्रेग्नेंट महिलांसाठी क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी ही ॲज अँड व्हेन, जेव्हा जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हाच करायचे. तर या ऍक्टिव्हिटी मध्ये नेमकं काय करणार आहोत आणि का करणार आहोत आणि कशी करणार आहोत, या तिन्ही गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, काही वर्षांपूर्वी जर का तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे जे मोबाईल फोन्स होते, त्या मोबाईल फोनचा जो रॅम आहे, प्रोसेसर आहे, तो प्रोसेसर खूप कमी कपॅसिटीचा असायचा. आणि त्यामुळे तशा मोबाईल फोनमध्ये जर समजा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 8, 10 असे काही ऍप्लिकेशन्स खोललेले आहेत, बॅकग्राऊंडला 10 ऍप्लिकेशन चालू आहेत आणि तुम्ही आता 11वं ऍप्लिकेशन खोलायला जाताय, काय होतं, काय बघायला मिळायचं आपल्याला? येस, 11वं ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही ओपन करायचा प्रयत्न करता तेव्हा काय होतं? मोबाईल हँग होतो, मोबाईल स्लो झालेला असतो, मोबाईलची एनर्जी कन्झम्पशन, बॅटरी कन्झम्पशन वाढलेलं असतं. इतकंच काय, मोबाईल गरम व्हायला लागतो आणि अंततः तो बंद पडतो. येस, हेच होतं. अगदी तसंच जेव्हा माणसं सुद्धा असं मल्टीटास्किंग करायला लागतात, बॅकग्राऊंडला बरेच वेगवेगळी कामं करायला लागतात, त्यावेळेला त्यांचाही असणारा हा प्रोसेसर हँग व्हायला लागतो. काम सुचत नाही, कामांचा ढीग तरी समोर पडलेला आहे, पण कामाची सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. एवढंच काय, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो. घरातला एखादा व्यक्ती किंवा बायको किंवा पती असं कोणी जर त्या कंडिशन मध्ये समोर आलं तर हा व्यक्ती त्यांच्यावरती सुद्धा गरम व्हायला लागतो. म्हणजे जसं मी मोबाईलचे सिम्पटम सांगितले, अगदी तसेच सिम्पटम आपल्याला माणसांमध्ये बघायला मिळतात. कारण काय? का तर त्याचाही प्रोसेसर आता हँग व्हायला लागलाय. आणि हे हँगओव्हर जर काढायचं असेल, त्या प्रोसेसरचा परफॉर्मन्स जर का वाढवायचा असेल, तर आपल्याला ही क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. कशी? जसं मोबाईल फोन मध्ये जर बघितलं तर मोबाईल फोन मध्ये बॅकग्राऊंड मध्ये असणारी ही ऍप्लिकेशन एका बटनावरती, एका क्लिकवरती आपण काढून टाकतो. क्लीन मास्टर सारखं एखादं ऍप्लिकेशन येतं, ज्या बटनाला क्लिक करता क्षणी सगळी बॅकग्राऊंडची ऍप्लिकेशन्स बंद होऊन जातात आणि मोबाईलचा परफॉर्मन्स सुधारतो. अगदी तसंच आपलाही परफॉर्मन्स सुधारायचा असेल तर आपल्यालाही ते बटन मी देतोय. आहे ना मजेदार? येस, थँक्यू. तर हे जे काही बटन आहे, त्या बटनचं नाव आहे क्विक क्लीन. या क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा आपण आपल्या प्रोसेसरला होणारा फ्युएलचा सप्लाय, इंधनाचा सप्लाय बंद करतो आणि तो बंद केल्यामुळे प्रोसेसर काय करतो? डोक्यामध्ये सुरू असणारे अनेक विचार सोडून देतो. तो एकाग्र होतो, तो फोकस होतो आणि मला आत्ता जे काही काम करायचंय त्या कामावरती फोकस होऊन कार्य करायला चालू करतो. आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. प्रत्येकाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे ना. तुमचा हा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी अख्खा वरचेवर दिवस वापरायचे. प्रेग्नन्सी मध्ये मी निश्चित सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्हाला नेरडी कधी नुसती. राग येतोय, चिडचिड होते, शी. टेम्पो हाय होतोय, बीपी वाढल्यासारखा वाटतोय, बीपी कमी झाल्यासारखा वाटतोय, इव्हन इतकंच काय, जेव्हा तुम्ही कुठे लेबर कुठे रूम हात मध्ये आहात लावत तेव्हा सशी. सुद्धा ही क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी हट. करा. जेव्हा जेव्हा ही क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी कराल तेव्हा एक स्टॅबिलिटी तुम्हाला आलेली बघायला मिळेल. येस, तर ही एकच स्टॅबिलिटी पाहिजे. प्रत्येकाला हवी आहे. तर दिसतंय का स्टॅबिलिटी यायचं आणण्यासाठी ही त्याच्यावर? क्विक क्लीन कशी करायची, कसं हे क्विक ऍप्लिकेशन आपल्याला वापरायचं, ह्याच्याबद्दल आता जाणून घेऊयात. येस, सो चला, ही ऍक्टिव्हिटी मी जे काही एक्सप्लेन करतोय ते माझ्याबरोबर अंडरस्टँड करून घ्या आता, आणि पुन्हा तुम्ही स्वतः करून बघा आणि तुमचे फीडबॅक्स मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके, तर जसं आपण क्विक क्लीन करू, डोकं एकदम शांत झालेलं असेल, विचारांची जी काही देवाणघेवाण चाललेली होती, रेलचेल चाललेली होती, ती कुठेतरी शांत झालेली बघायला मिळेल. डोकं शांत झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सो अनुभव करूयात. चला, तर करायचं काय नेमकं, क्विक क्लीन मध्ये काय करायचं, कशा पद्धतीने क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी करायची, हे थोडंसं मी आता करून दाखवतो. तुम्ही हे ऑब्झर्व करा आणि स्वतःहून या पद्धतीने करून बघा. तर करायचं काय, लक्षात घ्या. लक्ष इकडे द्या. तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून शांतपणे एखाद्या चेअरवरती बसा किंवा शवासनामध्ये सुद्धा ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. स्वतः डोळे बंद करायचे आहेत. म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या, मी करतो आधी, तुम्ही जाणून घ्या
आणि नंतर तुम्ही स्वतः करा. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद केल्यानंतर नाकाद्वारे एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास पोटात न घेता पोट आत दाबून छातीमध्ये लॉक करायचा आहे. ओके, छातीमध्ये होल्ड करायचा आहे आणि होल्ड केल्यानंतर जेव्हा श्वास रोखलेला आहे तेव्हा मनातल्या मनामध्ये रिलॅक्स 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 रिलॅक्स, शांत शांत, कूल 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 अशा स्वयंसूचना घ्यायला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही स्वयंसूचना घेताय. आता श्वास रोखून धरणं माझ्यासाठी अशक्य झालेलं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा नाकाद्वारे श्वास सोडून द्यायचा आहे. डोळे अजूनही बंदच आहेत. पुन्हा हीच क्रिया करायची आहे. श्वास सोडून दिलेला आहे, रिलॅक्स झालेला. पुन्हा खोल श्वास घ्यायचा. श्वास छातीमध्ये होल्ड करायचा. मनातल्या मनामध्ये रिलॅक्स 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 रिलॅक्स, कूल 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 अशा स्वयंसूचना घ्यायच्या. सूचना घेत राहायचं. डोळे बंद आहेत. गुदमरेपर्यंत श्वास रोखून धरायचा. आता गुदमरायला लागेल, श्वास रोखून धरणं अशक्य वाटायला लागेल तेव्हा नाकाद्वारे पुन्हा श्वास सोडून द्यायचा आहे. डोळे अजूनही बंद आहेत. आता तिसऱ्यांदा ही क्रिया करायची आहे. वापस पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, रोखून धरायचा आहे. श्वास सोडून द्यायचा आहे आणि डोळे उघडायचे आहेत. तुम्हाला जाणवेल डोकं एकदम शांत झालेलं आहे. ताण तणाव, विचारांची इंटेन्सिटी, भीती, स्ट्रेस, टेन्शन एकदम निघून गेलेलं आहे आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल. येस, आहे ना मजेदार गोष्ट? तर तुम्ही ही करा. करून झाल्यानंतर तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा आणि ही क्विक क्लीन ऍक्टिव्हिटी करून तुम्ही इथून पुढे शांत, स्टेबल, पीसफुल बना एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. सो भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू. पण जाण्याआधी निश्चित एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जीएससी फॅमिलीमध्ये जुडून जर का तुमचा अनुभव खूप चांगला असेल, जीएससी फॅमिली कुठेतरी देश बेहतर घडवण्यासाठी काहीतरी चांगलं काम करते, लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करते असं जर का तुम्हाला वाटत असेल तर निश्चित जीएससी